नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता ही सागरला म्हणते, अहो सावणींना जरी वाटत नसलं तरी सावणींची ही मला अगदी मनापासून काळजी वाटते. अहो या घरातील जशी प्रत्येकाची मला काळजी वाटत असते तशीच सावणींची देखील मला काळजी आहे. कारण काही झालं तरी सावणी या कुटुंबाचा भाग आहेत, मग त्यांची तर मला काळजी करावीच लागेल ना. अहो या कुटुंबातील व्यक्तींजवळ मी जसा लक्ष देते तसाच लक्ष्मी आता सावणींकडे देणार आहे. खरं तर त्यापेक्षा जास्त लक्ष्मी सावणींकडे देणार. हो ना सावणी असं म्हणत आता मुक्ता ही सावणीकडे पाहत असते. आता आपल्या आईची मुक्ता एवढी काळजी करत आहे हे पाहून आदित्य सावणीला मिठी मारतो आणि त्यानंतर लगेच आदित्य सागरकडे येतो. आता आदित्य सागरकडे येताच सावणीला मात्र धक्काच बसतो. आता सावणी ही मुक्ताकडे रागाने पाहताच म्हणते, किती धूर्त आणि लबाड आहे ना ही मुक्ता, पक्की पोहोचलेली आहे. किती चालाकीने तिने माझाच डाव माझ्यावर उलटवला, परंतु काहीच हरकत नाही. हे कुटुंब हीच तिची ताकद आहे, परंतु हे कुटुंबच तिच्यापासून मोडलं तर मात्र मुक्ता वीक होईल आणि मग मात्र मुक्ता माझं काहीच करू शकत नाही. प्रत्येकाची एक तरी दुखती नस असतेच आणि ती दुखी नस कळाली तर आपण त्याच्यावर वार करू शकतो. एकदा का मुक्ताची दुखती नस काय आहे हे जर मला कळालं तर मात्र मुक्ताला हरवणं माझ्यासाठी अगदी सोपं आहे. असं म्हणत सावणी मुक्ताकडे रागाने पाहत असते. आता मुक्ता ही सावणीकडे पाहते आणि सावणीचे डावपेच मुक्ताच्या चांगलेच लक्षात आलेले असतात. आता मुक्ता ही सावणीच्या वागण्याचा विचार करत असते. त्याच वेळी सागर तिथे येतो आणि सागर म्हणू लागतो, आज जे काही तुम्ही वागला आहात त्याचे तर मला टोटल्स लागत नाहीये. म्हणजे त्या प्रॉपर्टीचे याच्या नावावर घर केलेले पेपर तुम्ही फाडून टाकलेत. तर आता मुक्ता ही सागरला विचारते, सागर सॉरी माझं काही चुकलं असं वाटतंय का तुम्हाला? तर सागर म्हणतो, नाही मुक्ता मला असं म्हणायचंच नाहीये. खरं तर आत्तापर्यंत तुम्ही जो काही निर्णय घेतला तो योग्यच होता, परंतु त्या निर्णयामागचं कारण मला कळत होतं, परंतु आज या निर्णयामागचं कारण काय आहे तेच मला कळालेलं नाही. आणि म्हणूनच मी म्हणत आहे की आज जे काही घडलं आहे त्याची मला टोटल्स लागत नाही. आता मला माहित आहे की आत्तापर्यंत तुम्ही आदित्यसाठी खूप काही केलं आहे. आदित्यची प्रत्येक गोष्ट तुम्ही झेलत आहात. सावणी जे काही बोलेल ते सगळं काही तुम्ही मान्य करत आहात. अहो आत्ताच बघा ना हे कर. सावणी म्हणाली की आदित्यच्या नावावर कर, तेव्हा मात्र आम्ही सर्वजण तुमच्या विरोधात होतो आणि तुम्ही एकटेच म्हणत होता की हे घर आदित्यच्या नावे करा आणि त्यानंतर तुम्ही सर्वांना पटवून दिलं की हे घर आदित्यच्या नावे का करावं आणि म्हणूनच मी हे घर आदित्यच्या नावे करायलाही तयार झालो. परंतु आता तुम्ही असे अचानक पेपर फाडून टाकलेत, नक्की काय कारण आहे? मुक्ता सावणी काही म्हणाली आहे का तुम्हाला? तर आता मुक्ता हणू लागते की नाही असं काहीच नाही सागर. खरं तर मीच विचार केला, तुम्ही हे एवढं कष्टाने वैभव उभा केला आहे आणि मम्मी बोलतायत तोही विचार केला. मला मम्मींचा म्हणणं पटलं, मग विचार केला की नाही असा घाईने निर्णय घेऊन काहीच उपयोग नाही आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे. सागर आज जर हे घर आपण आदित्यच्या नावे केलं असतं आणि पुढे जाऊन सावणीने काहीतरी घोळ घातलं असता, वेडवाकड पाऊल उचललं असतं तर आपण सर्वांनी काय केलं असतं? आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागलं. मला मान्य आहे की मी सगळं काही आदित्यच ऐकत होते, मी सर्वांना गृहीत धरत होते. खरं तर ती सगळ्यात माझीच मोठी चूक होती. मी तुम्हा सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, परंतु नाही. त्याच्या आनंदासाठी मी हे सगळं काही करत गेले. सागर खरंच मला माफ करा, माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. तुम्हा सगळ्यांना गृहीत धरणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. तर सागर म्हणतो, नाही मुक्ता तुम्ही प्लीज माफी मागू नका. खरं तर आम्हाला ते पटत होतं म्हणूनच आम्ही ते सगळं काही करायला तयार झालो, परंतु तुम्ही असं स्वतःला दोषी ठरवू नका, कारण तुमच्या यामध्ये काहीच दोष नाही. तुम्ही जे काही केलं आहे ते आपल्या मुलासाठी, माझ्या मुलासाठी केलं आहे, त्यामुळे प्लीज यामध्ये तुमचा काहीच दोष
नाही तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता तुम्ही आज खेळून खूप दमला असाल ना, मग तुम्ही आराम करा आता. सागर मुक्ताला शांत करत असतो. त्याच वेळी सागरला मेसेज आलेला असतो आणि म्हणून सागर मोबाईल पाहत असतो. तर इकडे मुक्ता ही सागरकडे पाहत मनाशीच म्हणते, सागर सावनी एक्झॅक्टली काय बोलली आहे हे जर मी तुम्हाला आता सांगितलं असतं तर मात्र तुम्ही रागाच्या भरात एखादं पाऊल उचललं असतं आणि मग तेच झालं असतं की जे घडायला नको आहे ते. आदित्यच्या समोर तेच चित्र उभं राहिलं असतं की जे आदित्यच्या समोर उभं राहायला नको आहे. म्हणूनच मला शांत राहावं लागलं फक्त आदित्यसाठी, कारण आज जर मी तुम्हाला काही सांगितलं असतं तर पुन्हा एकदा आदित्य समोर हेच चित्र उभं राहिलं असतं की त्याची मम्मा खरी आहे आणि पप्पा खोटे. परंतु आता मी तसं होऊ देणार नाही. जर आदित्याला या सगळ्यातून बाहेर काढायचा असेल, आदित्यचा विश्वास जिंकायचा असेल तर आदित्याला अगोदर समजून घ्यायला हवं. जर एकदा का त्याचा विश्वास पटला तर मग त्याला दाखवून देता येईल की तुझी मम्मा खरी कशी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच मुलाचा वापर करणारी सावणी आहे हे जर त्याच्यासमोर चित्र उभं राहिलं तर मग मला त्याला सगळं काही सत्य समजणार आहे. सागरच प्रेम त्याला समजणार आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच मुलाचा गैरवापर केलास याबद्दल तुला कधीही मी माफ करू शकत नाही. खरं तर या चुकीला माफी असूच शकत नाही. आता सावणी तूच बघ मी काय करणार आहे. आता मुक्ताने मिशन सावणी सुरू केलेलं असतं. आता मुक्ता ही सकाळी 5 वाजता सावणीच्या रूममध्ये येते आणि एसीच बंद करते. आता मात्र थोड्या वेळातच सावणीला जाग येते आणि सावणी म्हणू लागते, अरे यार एसी कोणी बंद केलाय, किती गरम होतन्य. आता मात्र सावणी विचार करत म्हणते, कदाचित लाईट गेली असेल का. परंतु त्याच वेळी मुक्ता लाईट ऑन करते आणि म्हणते, लाईट ही आहे आणि मी सुद्धा आली आहे. तर आता सावणी म्हणते, अरे यार मुक्ता तू इथे काय करतेस, तू जा ना आणि हो जाता जाता एसीचा बटन ऑन करून जा, खरंच खूप गरम होतन्य आणि मला झोपून दे ना. तर आता मुक्ता म्हणते, नाही उठा उठा, आधीची मम्मी आधीसाठी टिफिन बनवायचं आहे. तर सावणी म्हणते, अगं मुक्ता तू बनवना आधीसाठी टिफिन, मला प्लीज झोपू दे, खरंच मला झोप येत आहे. तर मुक्ता म्हणते, नाही आता तुम्ही झोपू शकत नाही कारण आधीसाठी टिफिन बनवायचं आहे आणि अहो खरं तर आधी सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करायला बसला आहे आणि तुम्ही अशा झोपून आहात. तर आता सावणी म्हणते, प्लीज मुक्ता मला झोपू दे. तर मुक्ता म्हणते की नाही, आजपासून या रूमचा एसी सकाळी 5 नंतर बंद होणार आणि सकाळी उठून तुम्ही आधीसाठी टिफिन बनवायचं आहे, कारण आधीची तुम्ही मम्मा आहात ना. मग आधीसाठी टिफिन नको का बनवायला. तर आता सावणी मात्र जाईल तयार नसते. सावणी म्हणते, मी आधीला सांगेना की तू माझ्याशी कशी वागत आहेस. तर मुक्ता म्हणते, एकदमच जाऊन सांगूया का, म्हणजे आधीलाही कळेल. सकाळीच गरमागरम दूध देण्याच्या ऐवजी त्याची मम्मा अशी साखर झोपेत आहे. आता सावणी काही उठत नसते आणि म्हणूनच मुक्ता म्हणू लागते, ठीक आहे काही हरकत नाही, अहो तुम्हाला तुमची झोप प्रिय आहे ना, मग नका काळजी करू, मी जाऊन आदित्यला सांगते. असं म्हणत आता मुक्ता ही आदित्यला सांगण्यासाठी निघालेली असते. परंतु त्याच वेळी सावणी मुक्ताला थांबवते. आता सावणी मुक्ताला म्हणते, बाप जन्मात कधी मी सकाळी 5 वाजता उठले नाही. तर मुक्ता म्हणते, परंतु या जन्मात उठावंच लागेल कारण हे सगळं काही आधीसाठी चालू आहे ना. मग आधीसाठीच तर आपण सगळं काही करत आहोत. उठा उठा चला. आता सावणी मोबाईल पाहते तर सकाळचे 5 वाजलेले असतात. आता काही सावणीच्या डोळ्यावरची झोप काही गेलेली नसते. आता मुक्ताने सांगितल्याप्रमाणे सावणी ही झोप येतच किचनमध्ये निघालेली असते. परंतु त्याच वेळी सावणी समोरच्या भिंतीवर जाऊन आदळते आणि तिचं डोकं चांगलंच भिंतीवर आपटतं. आता मात्र सावणीची झोप चांगलीच उडालेली असते. तर सावणी किचनमध्ये निघून गेल्यानंतर मुक्ता ही म्हणू लागते, अरे बाप रे, अगोदरच आपला एवढासा मेंदू आहे आणि त्यात त्याला एवढी दुखापत कसं सहन करू शकते. ही देवा देवा वाचवरे असं म्हणत मुक्ता ही देवाला प्रार्थना करते. तर दुसरीकडे सावणी ही किचनमध्ये आलेली असते. आता आदित्य जेव्हा घड्याळात पाहतो तेव्हा सकाळचे 5 वाजलेले
असतात आणि सावणी ही किचनमध्ये आहे हे पाहून आदित्यला तर आश्चर्यच वाटतं. आता आदित्य लगेच किचनमध्ये येतो आणि सावणीला विचारतो, मम्मा तू आज एवढ्या लवकर उठलीस? आता त्याच वेळी तिथे मुक्ता येते आणि म्हणू लागते, हो आधी, अरे तुझ्या मम्माने तुझ्यासाठी केवढा मोठा त्याग केला आहे. त्यांनी झोपेचा त्याग केला आहे का फक्त तुझ्यासाठी? तुझी मम्माच मला म्हणाली की आजपासून मी सकाळी लवकर उठणार आणि आदित्यच सगळं काही करणार. आदित्याचा नाश्ता, आदित्यसाठी पिंट्याचं जेवण, त्याला काय हवं नको ते सगळं काही मीच पाहणार आहे आणि हो त्याचे कपडे सुद्धा मीच धुणार आहे. एवढंच नाही तर आदित्याच्या अभ्यासाजवळ सुद्धा मीच लक्ष देणार आहे. आता मुक्ताचं हे बोलणं ऐकून सावणी मात्र धक्क्यानेच मुक्ताकडे पाहत असते, परंतु आदित्यला खूप आनंद झालेला असतो. आता आदित्य आनंदानेच सावणीला मिठी मारतो. आता मात्र सावणीला काहीच बोलता येत नाही. तर आता मुक्ता ही आदित्यला म्हणते, आधी तुझ्या मम्माची खरंच कमाल झाली ना. अरे तीच मला म्हणाली आज सकाळी मला लवकर का नाही उठवलं, कारण मला माझ्या आदित्यसाठी आज हेल्दी काहीतरी नाश्ता बनवायचा आहे. एवढंच नाही तर त्याच्या टिफिनलाही हेल्दी द्यायचं आहे. आणि हो आजपासून मी सगळं काही आधीच बघणार आहे. तर आदित्यला खूप आनंद होतो आणि आदित्य म्हणू लागतो, थक्यू मम्मा. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, अरे आधी थक्यू कशासाठी? अरे आई आहे ती शेवटी आणि आई आपल्या मुलांसाठी करतेच, मग त्यासाठी थक्यू म्हणायची काहीच गरज नाही. अरे आई अशीच असते आपल्या मुलांच्या, अगदी खाण्यापिण्यापासून त्यांना काय हवं नको त्यांच्या शाळेचा सगळ्याचा विचार करते. आणि सावणे सुद्धा तोच विचार करत आहेत. आणि आधी, अरे तुला उशीर होत आहे, जा तू तयार होऊन ये. तर आता आदित्य सावणीला म्हणतो, कंटिन्यू मम्मा. असं म्हणत आदित्य आता तयार होण्यासाठी जातो. तर इकडे मुक्ताने चांगलंच सावणीला कामाला जुंपवलेलं असतं. आता सावणी काम करत असते त्याच वेळी इंद्राताई आणि कोमल येते. आता मात्र त्या दोघांनाही धक्का बसतो. तर त्यानंतर मुक्ता ही इंद्राताई, कोमल आणि स्वतःसाठी चहा घेते. आता तिघी चहा पीत पीत सावणीची गंमत पाहत असतात. आता सावणीची किचनमध्ये होणारी गंमत पाहून इंद्राताईंना आणि कोमलला खूप हसू येत असतं. आता सावणी आदित्यचा डबा बनवत असताना तिथेच तिला झोपा येत असतात. मात्र आता आदित्यने सावणीची चांगलीच झोप उडवलेली असते. तो अवस्थेत म्हणतो की मम्मा माझं स्कूल युनिफॉर्म कुठे आहे? आता मात्र कोणीही आदित्य जवळ जात नाही. आता मात्र नाईलाजाने सावणीलाच जावं लागतं. आता रडकत थोबाड घेऊन सावणी ही रूममध्ये निघालेली असते. तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, एक दिवस कामाला सुरुवात नाही झाली आणि चेहरा बघा किती उतरला आहे. तर दुसरीकडे सावणी ही रूममध्ये जाते आणि आदित्यला विचारते, काय झालं आदित्य? तर आदित्य म्हणतो, मम्मा माझा स्कूल युनिफॉर्म. आता सावणी ही आदित्यला म्हणते, आधी, अरे कपाटातच तर आहे, मग घ्यायचा ना तू. असं म्हणत आता सावणी आदित्यला स्कूल युनिफॉर्म देते आणि म्हणते, हे काय इथेच तर होता ना. असं म्हणत सावणी आदित्यला स्कूल युनिफॉर्म देते आणि बाहेर येत असते. तर दुसरीकडे मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, आत्ता खरी मजा येणार. आता सावणी बाहेर येताच मुक्ता ही सावणीला आदित्यच्या स्कूल बॅगची आठवण करून देत म्हणते, आदित्यने स्कूल बॅग भरली नाहीये वाटतं. आता मात्र सावणीला ती स्कूल बॅगही भरावी लागते. आता आदपट करत सावणी आदित्यची स्कूल बॅग भरत असते. तर मुक्ता म्हणून लागते, सावकाश सावकाश, त्या वयांचे जरा कोण सांभाळूनच. आता मात्र सावणी मुक्ताकडे रागाने पाहू लागते आणि त्यानंतर आदित्यची बॅग भरते आणि जोराचा टेबलवर नेऊन ठेवते. तर आता सर्वजण सावणीची मजा घेत असतात. आता सावणी ही किचनमध्ये आदित्यचा टिफिन बनवत असते. मात्र त्यावेळी सुद्धा तिला झोपाच येत असतात. तर इंद्राताई, कोमल आणि मुक्ता चहा पीतच हिची मजा घेत असतात. आता स्कूलमध्ये जाण्यासाठी मुक्ताने सईला तयार केलेलं असतं आणि सई स्कूलमध्ये जाण्यासाठी निघालेली असते, परंतु आधी अजूनही तयार झालेला नसतो. आता सावणी ही आदित्यला आवाज देत म्हणते, आदित्य, अरे अजून किती वेळ लागणार आहे? तुला स्कूलला जायचं आहे की नाही? तर आता धावतच आदित्य येतो आणि सावणीला बॅग लावून द्यायला सांगतो, परंतु बॅग कशी लावायची हेही सावणीला माहीत नसतं. आता सर्वजण सावणीवर हसत असतात. तर त्यानंतर की मुलांनास
स्कूल बसपर्यंत सोडवण्यासाठी जातो. आता मात्र सावणी सर्व काम झाल्यासारखे अगदी निवांत बसलेली असते. तर आता इंद्राताई, मुक्ता आणि कोमल तिच्यावर हसू लागतात. तर इंद्राताई कोमलला आवाज देत म्हणतात, कोमल आज तर पहिलाच दिवस होता ना, मग आज एवढं दमायला झालं का? अगं आता रोज हेच करायचं आहे, सकाळी उठून आदित्यचा डबा करायचा, घरातील सर्व काम आवरायची. आता मात्र सावणीला धक्काच बसतो. आता इंद्राताई कोमलला म्हणतात, कोमल अगं मुलं जन्माला घातली म्हणून झालं नाही, फक्त त्यांचं संगोपनही करता आलं पाहिजे, नाही तर मी फक्त त्याची आई, मी त्याची आई असं म्हणून चालत नाही. आणि मुलांना काय हवं काय नको हे सगळं काही आईनेच पाहायचं असतं. परंतु कोण मन उशिरा का होईना पण आपण आई आहोत. आईपणाची जाणीव झाली हेच खूप मोठं आहे. परंतु हे आईपण आयुष्यभर तसंच टिकून राहू दे बाबा असं म्हणत आता इंद्राताई सावणीची चांगलीच चिरवतात. आता मात्र सावणीचा जळफळाट होत असतो. सावणी ही रागानेच इंद्राताईंकडे पाहू लागते. तर इंद्राताई म्हणतात, आता रोज सकाळी असंच 5 वाजता उठायचं आणि आदित्याचा टिफिन बनवायचा. आता मात्र सावणी धक्क्यानेच म्हणते, रोज सकाळी 5 वाजता आणि उठून टिफिन बनवायचा नाही मला जमणार असंच सावणी मनाशीच म्हणते आणि रूममध्ये निघून जाते. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात, ब्र झालं हिला उशिरा का होईना, परंतु आई पण आठवलं, आता बघू उद्या तरी असाच उजेड घालते आहे का आणि उशिरा का होईना हिला आई पण आठवलं आणि तुला शहाणपणा आला. तर आता मुक्ता म्हणते, मम्मी तर आता इंद्राताई म्हणतात, नाही तर काय प्रत्येक वेळी सवतीच्या माग पुढं करत राहायची, परंतु आता उशिरा का होईना, परंतु तिला शहाणपणा शिकवण्याची बुद्धी तुला आली हे पाहून मला तर खूप आनंद झाला आहे, नाहीतर माझ्याच हातात छडी घ्यायची वेळ आली असती. उठालात आणि बसता बुक्की मलाच करावं लागलं असतं. तर आता मुक्ता म्हणू लागते, मम्मी आपल्याला हेच तर करायचं नाहीये. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, अगं खरं नाही, खोट कारण माझ्या हाताची छडी म्हणजे माझ्या जिभेची धार. तर आता मुक्ता म्हणते, नाही हा मम्मी ते सुद्धा नाही. तर इंद्राताई म्हणतात, म्हणजे माझ्याच घरात असताना मी तिला काहीच बोलायचं नाही असं बाबा होऊ शकत नाही, मी टोमणे मारायचं काही सोडणार नाही आणि अशी कशी मी तिला शांतपणे माझ्याच घरात जगू देईन. तर त्यानंतर कोमल मुक्ताला म्हणते, परंतु वहिनी मला एक सांग, तुला तिचा सारखा पुळका का येत असतो? तर मुक्ता म्हणते, नाही तसं काहीच नाही आणि खरं तर मला तिच्याबद्दल पुळका वगैरे काहीच वाटत नाही. खरं तर हे सगळं काही मी आदित्यसाठी करत आहे, कारण समजा आपण सावनीला असं उलटसुलट बोललं की आदित्यला खूप वाईट वाटतं, त्याला असं वाटतं की आपल्या मम्मावर कोणी प्रेमच करत नाही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आता मी जसं सांगते तसंच आपल्याला करावं लागेल, कारण जर आदित्यच्या मनामध्ये आपल्याला चांगल्या भावना निर्माण करायच्या असतील, आदित्यची चिडचिड कमी करायची असेल, तर आपल्याला सावणीशी नीट वागावंच लागेल. कारण जर आपण सावणीशी अशाच पद्धतीने वागत राहिलो तर मात्र सावणी आपण किती बिचारे आहोत याचं काट आदित्यच्या समोर करते आणि मग आदित्यची चिडचिड होते आणि हे आपल्याला हवं आहे का नको ना, मग आपल्याला सावणीशी नीट वागावंच लागेल. तर इंद्राताई म्हणतात, म्हणजे आता सावणीला काही बोलायचंच नाही का? मुक्ता म्हणते, नाही असं कसं बोलायचं, अगदी सगळं काही बोलायचं, परंतु फक्त गोड. तर इंद्राताई म्हणतात, म्हणजे टोमणे तेच आणि फक्त शब्द गोड. तर मुक्ता म्हणते, अगदी करेक्ट. आता सावणीला धडा शिकवण्यासाठी सर्वजण हात मिळवणी करतात आणि आता सज होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता मात्र हर्षवर्धनला सत्य समजताच हर्षवर्धनला धक्का बसतो. आता हर्षवर्धन मिहिकाला विचारतो, पण का तू असं का केलंस आणि हे करून तुला काय मिळालं? तर आता मिहिका हर्षवर्धनला म्हणते, समाधान. खरं तर हे सगळं करून मला समाधान मिळालं आहे. खरं तर तुमचा तिथे झालेला मान, तुमची झालेली हार हे पाहून माझ्या मनाला खरंच खूप मोठं समाधान मिळालं. तर हर्षवर्धन म्हणतो, मेहिका तू काय बोलतेस? तर मेहिका म्हणते की हो हर्षवर्धन, अहो तुम्ही माझ्यापासून सगळं काही माझं हिरावून घेतलं आणि आता गमावण्यासारखं असं माझ्याजवळ काहीच नाही.
परंतु तुमच्याजवळ आहे ना तुमचं हे ऐश्वर्य, तुमचं हे वैभव आणि तुमचं ऑफिस आणि तुमचं ऐश्वरोमाचं जीवन, परंतु आता हे सगळं काही मी तुम्हाला गमवायला लावणार. हळूहळू एक एक करून तुमच्यापासून सगळं काही हिरावून घेणार आहे आणि एक दिवस मी तुम्हाला भिकेला लावणार. असं म्हणत आता मेहिका रागानेच तिथून निघून जात असते. आता मात्र हर्षवर्धन रागानेच मेहिकाचा हात पकडतो आणि तिला दुखापत करत म्हणतो, आता मी तुला सोडणार नाही. मेहिका तर मेहिका म्हणते, प्लीज मला सोडा. तर हर्षवर्धन म्हणतो की नाही, मी तुला सोडणार नाही. अगं तुझ्या त्या जिजूची किती तडफड केली आहे तू पाहिली आहेस ना. त्या सागरला अगोदर बायकोसाठी तडफडायला लावल, त्यानंतर मुलीसाठी आणि आता मुलासाठी तो तडफडत आहे आणि तुलाही मी तसं तडफडवणार आहे. तर मेहिका हर्षवर्धनला म्हणते, प्लीज सोडा मला. तर हर्षवर्धन विचारतो, काय झालं, त्रास होतोय ना माझा? तिथे झालेला अपमान पाहून तुला आनंद झाला ना, मग आता होणारा तुला त्रास पाहून मलाही खूप आनंद होत आहे. परंतु आता मेहिका आपला हात सोडवते आणि हर्षवर्धनच्या कानाखाली मारते. आता मात्र हर्षवर्धनला धक्काच बसतो. आता हर्षवर्धन मेहिकावर आवाज चढवत तिच्या अंगावर धावून जात असतो, परंतु त्याच वेळी मेहिका हर्षवर्धनला म्हणते, थांबा, एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी याद राखा, यापुढे माझी अंगाला स्पर्श करू शकत नाही तुम्ही आणि मला काहीही करू शकत नाही. आता माझ्यावर हात जरी उगारला तरी आत्ताच त्या महिला मुक्तीच्या महिलांना मी इथे बोलावून घेईन आणि तुमच्या चेहऱ्याला काळ फसायला लावेन आणि या शहरात तुमची धिंड काढेन. असं म्हणत मेहिका आता हर्षवर्धनला धमकी देते आणि तिथून निघून जाते. आता मेहिकाने हर्षवर्धनची चांगलीच चिरवलेली असते आणि पळताभुरी थोडी केलेली असते. आता मात्र हर्षवर्धनला मेहिकाच्या विरोधात काहीच करता येत नाही आणि म्हणूनच हर्षवर्धनला मेहिकाचा खूप राग येत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर, मुक्ता, आदित्य आणि सई सर्वजण कॅरम खेळत असतात. आता त्याच वेळी मुक्ताच्या प्लॅन प्रमाणे कोमल म्हणू लागते, अरे सर्वांनी आधीच्या मम्मासाठी टाळ्या वाजवा. आता सर्वजण जोर जोरात सावणीसाठी टाळ्या वाजवत असतात. ते पाहून सावणीला तर धक्काच बसतो. आता तेवढ्यातच तिथे लकी येतो आणि विचारतो, अरे काय चाललंय, एवढ्या मोठ्याने टाळ्या का वाजवत आहात? तर कोमल म्हणते, अरे तुला माहीत नाहीये का, अरे हे सगळं काही आधीच्या मम्मासाठी सुरू आहे. अरे खरं तर आधीच्या मम्माचं कौतुक करत आहोत आम्ही सर्वजण. अरे आज आधीच्या मम्माने सकाळी उठून आधीसाठी टिफिन बनवला आहे, आदित्यसाठी जेवणही त्यांनीच बनवलं आहे. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी हो ना मम्मी? तर आता इंद्राताई म्हणतात, हो ना, सावणी सुधारली आहे आणि अशीच जर सावणी वागत असेल तर तिला कोण कशाला बोलेल. आता मात्र आदित्य खुश होतो आणि मनाशीच म्हणतो, आज तर मम्माला कोणीच काही बोललं नाहीये, सर्वजण मम्माच कौतुकच करत आहेत. हे पाहून मलाच खरंच खूप आनंदच झाला आहे. आता आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ता मनाशीच म्हणते, आदित्य, या घरामध्ये कधीही मी तुला असा निराश पाहणार नाही. तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी कायम असाच ठेवणार आहे. हे खरं तर माझं तुला वचन आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आदित्य सावणीला म्हणतो, मला पण उद्या तिला माझ्या मम्माच्या हातचा टिफिन खाऊ घालायचा आहे, मम्मा करशील ना? आता मात्र सावणी शांत होते. तर आदित्य तिथून निघून गेल्यानंतर मुक्ताही सावणीला म्हणते, स्वतःच्या मुलाच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधायला शिका आणि तुम्हाला जर तसं करायचं नसेल तर मला तुमच्यापासून आदित्य त्याला दूर करावं लागेल. आता हे ऐकून सावणीला तर धक्काच बसतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताही सागरला भिजवते. तर त्यानंतर सागरही मुक्ताला भिजवतो. तर आता मुक्ताला खूप थंडी वाजत असते आणि म्हणूनच सागर हा मुक्ताला जवळ घेतो. तर त्यानंतर सागर हा मुक्ताला म्हणतो, बाय द वे, तुम्ही खरंच बोलत होता, मी भिजल्यानंतर खरंच खूप क्यूट दिसतो. आत्ताच ना मी पाहिलं. तर आता मुक्ता म्हणते की छे छे, असं काही नाहीये, खरं तर तुम्ही मला कमी भिजवावं यासाठी मी तसं म्हणाले होते. असं म्हणत आता मुक्ता आणि सागर एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर आता मुक्ताने मिशन सावणी सुरू केलेलं असतं. ते मिशन कशाप्रकारे मुक्ता पूर्ण करेल हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
आजच्या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट करून नक्कीच कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार।